सगळ्या मुलींना आणि एसटी, एसटी, विजे, एनटी मुलांना ओपन वाल्यांनी हात जोडून नमस्कार करा आणि रिक्वेस्ट करा की TFWS मध्ये फॉर्म भरू नका. कारण का सगळ्या मुलींना 100% ट्युशन फी माफ आहे. मग TFWS म्हणजे ट्युशन फी वेवेअर स्कीम, तिथं ट्युशन फी माफ होते कुणाची? ओपनच्या मुलांची. मराठा असाल, ओबीसी असाल तर माफ होणार आहे. पण मुलींना ऑलरेडी माफ आहे, तर मुलींना ते सीट घेऊन आहेत ना, मुलींनी त्या सीट घेतल्या तर त्यांना फायदा काय? नाहीच आहे, कारण ऑलरेडी ट्युशन फी माफ आहे. मग एससी, एसटी, विजे, एनटी मुलं त्यांना पण ट्युशन फी माफ आहे. मग त्याही मुलांनी त्या सीट सोडा ही अशी रिक्वेस्ट करायची सगळ्यांनी. मी तर असं जोडतो, मुली आणि ह्या कास्ट मधल्या मुलांनी त्या सीटला अप्लाय करू नका. रजिस्ट्रेशन सुरू होतंय. जे बाकीचे गरजू विद्यार्थी आहेत, मराठा असतील, ओबीसी कास्टचे असतील, ओपन मध्ये असतील, तर त्यांना याचा फायदा घेऊ द्या. कारण ऑलरेडी तुम्हाला काही फायदा होणार नाहीये मुलींमध्ये वगैरे येत असाल तर, कारण 100% फी मिळणारच आहे. काही गरीब घरातले विद्यार्थी असतील पण ते ओपन मध्ये येत असतील किंवा 50% फी सवलतीमध्ये येत असतील तर त्या सीट ते घेऊ देत. कारण नुकसान कुणाचंच नाही आहे, ह्या सीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल जर त्यांना फी बसत असेल तर. पुन्हा सांगतोय, सगळ्या मुलींना ट्युशन फी माफ आहे. एससी, एसटी, विजे, एनटी ची मुलं त्यांना पण फी माफ आहे. मग ट्युशन फीची सवलत ज्यांना मिळते त्यांना घेऊ द्या. TFWS सीट सोडा आणि तिथं रजिस्ट्रेशन करू नका. हा मेसेज सगळ्या मुलींना आणि ह्या कास्टच्या विद्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून अवेअरनेस वाढेल आणि गरज ज्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना ह्या सीट मिळतील.